नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी सुरुवातीला पाहूयात। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन सुरू आहे। आरक्षण द्या, फसवणूक नको अशी घोषणाबाजी विरोधकांकडून केली जात आहे। मराठा आरक्षणासंदर्भामध्ये विरोधक आक्रमक झालेत। विधान भवनाच्या पायऱ्यांवर विरोधक या ठिकाणी घोषणाबाजी करत आहेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या ठिकाणी पोहोचल्यानंतर विरोधकांनी इथे जोरदार घोषणाबाजी केली। फसवणूक नको, आरक्षण द्या अशी मागणी या ठिकाणी विरोधकांनी केली आहे। उपस्थित आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं काल मनोज जरांगे पाटलांनी जे उपमुख्यमंत्र्यावर आरोप केले याचाच अर्थ त्यांच्या ज्या भावना आहे त्याची दखल घेतली पाहिजे। आणि मराठा समाजामध्ये सरकारने 10% आरक्षणाची घोषणा करून सुद्धा एक अस्वस्थता आहे, एक फसवणूक केल्याची भूमिका आहे और त्याची स्पष्टता होण्याची आवश्यकता आहे। कारण 10% आरक्षणाला तर आम्ही पाठिंबा दिला, चर्चा सुद्धा नाही केली, परंतु या सगळ्या आरक्षणाविषयी समाजामध्ये कोणत्याही प्रकारचं समाधान नाही। आणि म्हणून मला असं वाटतं सरकार दुटप्पी वागतं की काय अशा प्रकारची मानसिकता जनतेच्या मनात निर्माण केली। मला वाटतं जनतेच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवणं आमचं काम आहे, ते आम्ही पोहोचवू। आंतरवाली सराटीमध्ये जबरदस्त पोलीस बंदोबस्त आहे, संचारबंदी लागू करण्यात आली आहे। याकडे कसं पाहता? कारण जरांगे पाटील पण आता पुन्हा त्यांच्या निवासस्थानी परतलेले आहेत। त्या ठिकाणी मराठा समाजाची पुन्हा एकदा ते बैठक घेणार आहेत आणि पुढची दिशा ठरवणार आहेत। नाही, असं आहे की पोलिसांची तर दादागिरी आहे। त्यांची कालची जर भूमिका बघितली तर जो लाठीचार्ज झाला होता त्याचा आदेश कोणी दिला होता, लाठीचार्ज नंतर जे जे गुन्हे वापस घ्यायचे त्याचं काय झालं, या सगळ्या भूमिका आहेतच ना। आणि मग संचारबंदी पोलिसांनी जाहीर केली, याच्यात काय फार नवीन याच्यातला काही भाग नाही आहे। सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी सरकारला करावीच लागेल, विचार करून पाऊल पुढे टाका असं म्हणताय जरांगे पाटील। मला असं वाटतं सरकारने नोटिफिकेशन काय काढलं, त्याचं कायद्यात रूपांतर कधी होणार आहे याचं स्पष्टीकरण व्हावं। कारण स्वतः मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतलेला आहे।